नमस्कार, बकवास 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे। याची बकवास सुरू झालेली आहे। तर पावसाने घातलेला आहे धुमाकूळ, रस्त्यातल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठून रस्त्यांचा झाले स्विमिंग पूल आणि या सगळ्याची माहिती आपल्याला देत आहेत आपले रिपोर्टर संतोष। ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज। आज काही नाही सापडले ब्रेकिंग न्यूज। अरे शोध ना काहीतरी नक्की सापडले, शोध ना। शोध दिवसभर न्यूज शोधते माहिती का तुला? अरे पाऊस येऊन गेलेला आहे, पाऊस खड्डे पडून गेलेला आहे, खड्ड्यात पाणी तुंबून ते सुकून गेलेलं आहे। दिवसभर फिरते अजून मला न्यूज सापडली नाहीये। हॅलो, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज। इथे रस्त्यामध्ये एक हलणारा खड्डा सापडलेला आहे। खड्ड्यामध्ये एक माणूस पडलेला आहे। आपण जाणून घेऊया तो माणूस कोण आहे, इथे काय करतोय। मला वाचवा, मला बाहेर काढा प्लीज, मला बाहेर काढा, मला बाहेर काढा। अरे तो तर पाहिलं तुम्ही, या माणसाने एका रिपोर्टरवर अटॅक केलेला आहे, म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या खांबावर त्यांनी आक्रमण केलेलं आहे। तर आपण जाणून घेऊया ह्या आक्रमक आणि हिंसक झालेल्या माणसाचं नाव काय आहे। बोला बोला। मी इथे पडलोय। कळलं तुम्हाला? याचं नाव आहे मी, याच्या वडिलांचं नाव आहे इथे आणि आडनाव आहे पडलोय। असं कसं नाव आहे? नाव सांग गपचूप। नाव कसलं? मला बाहेर काढा। म्हणजे नाव आठवत नाही का तुम्हाला? नाही मला। पाहिलं तुम्ही, याला त्याचं नाव आठवत नाहीये। खड्ड्यात पडल्यामुळे याच्या मेंदूला लागलाय मार, त्यामुळे याची स्मृती झाली पसार। मला सांगा, आपण या खड्ड्यात पडलात कसे? आधी मला बाहेर काढा ना, मग सांगतो। नाही आधी आम्हाला अनुभव सांगा। मी रस्त्याने असं जात होतो आणि अचानक मध्ये खड्डा आला। ऐकलं आता मी ब्रेकिंग न्यूज। हा खड्डा अचानक रस्त्यात मध्ये आला, म्हणजे नक्की या खड्ड्याला खाली चाक बसवलेले आहेत, व्हील बसवलेले आहेत, म्हणजे या खड्ड्यामध्ये काहीतरी नक्की राजकारण आहे। तू याडपटेस करे जरा। काय? अरे मूर्खा, खड्डा तिथेच होता, हा गेला खड्ड्यापाशी। तो काय बोलतो मध्ये आला खड्डा? मध्ये आला असं म्हणतो आपण। ओके ओके ओके, मग आपल्याला खड्डा दिसला नाही का? नाही हो, नाही, अजिबात दिसला नाही मला। पाहिलं आपण, देशातील सर्वसामान्य माणूस मरतोय खड्ड्यात पडून आणि देशाचे राजकारणी भ्रष्टाचारात गेले गडून। वाह वाह, क्या बात है, क्या बात आहे। इर्षाद इर्षाद इर्षाद, माशाअल्लाह। शायरी कसली करतात, बाहेर काढा मला। हा, तर पाहिलं आपण, या सर्वसामान्य माणसाच्या मदतीला पोलीस आलेले नाही, फायर ब्रिगेड आलेले नाही, याच्या मदतीला फक्त बकवास 24 तासाची टीम आलेली आहे, कारण त्यांना दुसरं काय कामच नाही। तुम्ही तर पोहोचलात ना इथे, काढा ना मला बाहेर। मी पत्रकार आहे, तर मी फक्त राजकारणाची लबडी बाहेर काढतो, क्रिकेटवीरांच्या भानगडी बाहेर काढतो आणि ब्रेकिंग न्यूज काढतो उकरून उकरून। मग तुम्ही खाली उतरून मला बाहेर काढा ना। तुला बाहेर काढू शकत नाही बाबा, आमची ब्रेकिंग न्यूज आहेस तू। काय ब्रेकिंग न्यूज करताय? बाहेर काढा ना प्लीज। अरे तुला बाहेर काढून आम्हाला काय मिळणार आहे बाबा? असं काय करताय हो? एखाद्या सर्वसामान्य गरीब माणसाला संकटातून बाहेर काढण्याचं पुण्य मिळेल तुम्हाला। अरे हे पुण्य चाटायचंय का चकणा म्हणून खायचंय? मी इथे मरून जाईन हो। तुला आम्ही मरूच देणार नाही। किती दिवस पडून राहणार? जितके दिवस पडून राहतील तितके दिवस पडून राहा। तू जितके दिवस पडून राहशील तितके दिवस आमचा टीआरपी वर जाईल। अरे बाबा, तुला कळत नाही, आम्हाला ब्रेकिंग न्यूज साठी रोज वणवण भटकावं लागणार नाही। तर उद्या आपण भेटूया याच वेळेला, याच माणसाबरोबर, याच खड्ड्याच्या ठिकाणी। तोवर तुम्ही आत या।